राज्यात राजकीय पक्षांच्या अजब युत्या आणि आघाड्या आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहोतच. हे सगळं सुरू करण्याचं श्रेय जातं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अलीकडेच माननीय उद्धव ठाकरे यांना. 1978 पासून ते आत्ता 2019, 2023, 2024 आणि नगरपरिषदा, नगरपंचायती 2025 आणि महानगरपालिका निवडणूक 2026. कदाचित अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेच्या कारणाने भाजपासोबत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे. पण काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला उतरती का लागलेली आहे? किती दिवस सत्तेच्या बाहेर राहणार हा विचार तरी त्यांना सतावतो आहे की नाही हा प्रश्न आहे. कदाचित याच कारणाने प्रेरित होऊन काँग्रेसचे नेते आपल्या पूर्वाश्रमीच्या समविचारी पक्षांबरोबर ती आघाडी करण्याचं ठरवतोय. त्याचा किती फायदा होईल हे आत्ताच सांगता येणार नाहीये. पुण्यात अजित पवारांची किंवा एकूणच पवारांची ताकद आहे, त्याचा फायदा करून घेण्याचं काँग्रेसनं ठरवलंय का असा विचार करता करता आणखी एक बातमी येऊन धडकते, ती मुंबई महानगरपालिकेतल्या समीकरणाची. काँग्रेसने असा कोणता गेम प्लॅन आखलेला आहे जो त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सो पूर्ण तर बघाच, पण तुमच्या प्रतिक्रिया या विषयावरती नक्की द्या. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची जय्यत तयारी काँग्रेस पक्षाकडून सुरू झालेली आहे, पण विरुद्ध दिशेने असं म्हटलं तर आश्चर्य वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. दोन घडामोडी आहेत. पहिली तर पुण्यात काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्या पक्षाची आघाडी होण्याची शक्यता आहे. आमचा हा व्हिडिओ होईपर्यंत तरी त्याबद्दलचे अपडेट आलेले नव्हते. आणि दुसरी घडामोड म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसची वंचित सोबत जाण्याची इच्छा आहे. या घडामोडी पाहून काँग्रेस कशी वारंवार पराभूत होतीये याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही जे म्हटलं की अजित पवार हे फक्त आणि फक्त सत्तेसाठीच महायुतीमध्ये सामील झालेले आहेत. जशी राष्ट्रवादीची म्हणजेच अखंड राष्ट्रवादीची पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ताकद आहे, तशीच भाजपाची सुद्धा आहे. भाजपा तर सत्तेमध्ये सुद्धा राहिलेला पक्ष आहे आणि पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजपाने अजित पवारांबरोबर ती युती केलेली नाहीये पुण्यामध्ये आणि मुंबईत सुद्धा. पण काँग्रेसला अजित पवारांबरोबर ती आघाडी करण्याची घाई झालेली आहे. सतेज पाटलांची किंवा मग रोहित पवारांची या सगळ्या बाबतीतली प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेलच. महाविकास आघाडीत काय चाललंय बघा. शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या बरोबर आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे. ज्यांनी मूळ पक्षावरती दावा सांगितला, त्यानंतर चिन्ह हिसकावलं, तो राग नाहीये का शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की लोकांसमोर दाखवण्यासाठी हे सगळं सुरू आहे? शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा अजित पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला तीव्र विरोध आहे. आघाडी केली तर राजीनामा देण्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि राजीनामा दिला आहे. या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय. हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली. तिकडे तसंही रोहित पवार कितीतरी वेळा अजित पवारांबरोबर दिसत असतात. मतदारांना वेड्यात काढण्याचे हे उद्योग नाहीये तर मग काय? आणि एकत्रच लढायचे तर वेगळे तरी कशाला झाले असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे का? राष्ट्रवादी हा पक्ष सत्तेसाठी किती हापापलेला आहे, किंवा कोणताही पक्ष सत्तेत असला तरी तिथे राष्ट्रवादी असलीच पाहिजे, नाही का? आतापर्यंत तरी हेच दिसून आलेलं आहे. अशा राष्ट्रवादी सोबत पुण्यात काँग्रेसला जायचं आहे. अर्थात काँग्रेसला इच्छा अधिक आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, हे त्यांनाच माहिती. सतेज पाटलांना अजित पवारांतर्फे फोन गेल्याचं माध्यमांनी तरी सांगितलेलं आहे. आता दुसरी घडामोड म्हणजे काँग्रेसने आपल्या पायावरती मारून घेतलेल्या धोंड्याची. महाविकास आघाडी फुटल्याच्या नंतर म्हणजेच अनऑफिशियली, कारण तसंही सगळेच पक्ष वेगवेगळे लढत आहेत महाविकास आघाडीतले, त्यामुळे महाविकास आघाडी तसं पाहिलं तर अस्तित्वातच नाहीये. ही महाविकास आघाडी फुटल्याच्या नंतर काँग्रेसने मुंबईमध्ये एकटं लढण्याचा निर्णय घेतला. पण मागच्या वेळच्या 31 जागा सुद्धा काँग्रेसला बहुधा मिळवायच्या नाहीयेत असं वाटतंय, कारण त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित सोबत आघाडी करायची आहे. हो, तेच प्रकाश आंबेडकर ज्यांनी वेळोवेळी काँग्रेसला अडचणीत आणलं, ज्यांच्यामुळे 2019, 2024 आणि अजून कितीतरी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना मोठा फटका बसलेला आहे. स्वतः निवडून येण्याची ताकद नाहीये, पण दुसऱ्यांची मतं खाऊन त्यांना पाडण्यात आनंद मिळवणारी प्रकाश आंबेडकरांची विचारसरणी आहे. काँग्रेसवर टोकाची टीका अनेक वेळा त्यांनी केलेली आहे, पण तरी ते सोबत हवेत काँग्रेसला. विचार करा,
स्वतः प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाहीत, पण आघाडी करायची म्हटलं की अवास्तव जागा मागायच्या आणि ऐन वेळी माघार घ्यायची ही प्रकाश आंबेडकरांची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. तरी काँग्रेसला वंचित सोबतच आघाडी करायची आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या बाबतीतच बघा, पहिलं तर तसा प्रस्तावच नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांना विचारलं तर त्यांनी 50% फॉर्म्युला दिलेला आहे. ज्या पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकत नाही त्यांना 227 मधल्या 50% जागा हव्या आहेत. एवढंच नाही तर 200 जागी तयारी असल्याचं देखील वंचिततर्फे सांगण्यात आलेलं आहे. कसली तयारी? एखाद्या सक्षम उमेदवाराची मतं फोडण्याची, कारण तुमचे नगरसेवक तर निवडून सुद्धा येणार नाहीत. पण या निमित्ताने मतदारांनी सुद्धा अत्यंत गंभीरतेने विचार केला पाहिजे की मतं फोडण्याची विचारसरणी बाळगणाऱ्यांना कधी आपण नो चान्स म्हणणार आहोत. वंचितची ही रणनीती सर्वश्रुत आहे, पण काँग्रेस कसा काय या आघाडीचा विचार मनात आणू शकतो ही सुद्धा एक कोड आहे. काँग्रेसच्या अधोगतीचं हे एक गमक असावं असं वाटतं. आताही बघा, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि सहकारी पक्षांमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे किती उमेदवार होते. कुणालाच काँग्रेसमध्ये का राहायचं नाहीये याची कारणं कधी शोधणार आहे पक्ष संघटना? का संघटन नावाचं काही शिल्लकच नाहीये काँग्रेसमध्ये? प्रत्येक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधले हौशे नवशे गवशे इतर पक्षांमध्ये, त्यातही भाजपामध्ये जात असतात, कारण काँग्रेसमध्ये काही स्कोपच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात ते ज्या पक्षामध्ये जातात तिथेही ते निरुपयोगीच असतात, कारण लढण्याची ताकद तर त्यांच्यात नसते. बस आपण जे काही केलेलं आहे त्याला सत्तेत असलं की कसं संरक्षण मिळतं एवढंच काय ते. आणि त्यामुळेच नेते काय किंवा कार्यकर्ते इतर ठिकाणी घुसखोरी करतात आणि तिथलं सुद्धा वातावरण बिघडवतात. आता ताजंच उदाहरण बघा, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सध्या नाराज आहेत. उघडपणे बाहेरून येणाऱ्यांवरती ते बोलत आहेत. आता हे असले बाहेरून येणारे पक्ष वाढवत असले तरी सुद्धा भाजपसारख्या पक्षाला ते धोकादायक आहे आणि याचा उलट परिणाम होत असल्याचं मुनगंटीवार सूचित करतायत. याशिवाय इतर अनेक ठिकाणी भाजपातले निष्ठावंत हे दुखावले जात आहेत. आता त्याचा पाढा आम्ही इथे वाचणार नाहीयेत किंवा गिरवणार नाहीयेत. त्यामुळे एका बाजूला भाजपाने याचा विचार तर केला पाहिजेच आहे, पण दुसरीकडे भाजपामध्ये जाण्याआधी भाजपाकडून निष्ठा कशी असावी हे काँग्रेसने शिकण्याची गरज आहे. ते वेळीच केलं असतं तर अशा पद्धतीने युत्या किंवा आघाड्या करण्याची आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याची वेळच आली नसती काँग्रेसवरती. राज्यातल्या या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा असेल हे 16 जानेवारीला कळणार आहेच आहे. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस विजयी होणार की पराभूत हे कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.